राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, उद्या पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीला मिळण्यासंदर्भात ठेवण्यात आला प्रस्ताव, तर सत्ताधारी सकारात्मक असून या संदर्भात विचार करू, फडणवीसांचं वक्तव्य। राज्य चालवण्यासाठी विरोधकही महत्त्वाचे, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची महाविकास आघाडीनं मागणी केली, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर या संदर्भात निर्णय होईल, भास्कर जाधव यांची माहिती। विरोधी पक्षनेता कोण असेल या संदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो, माझ्याकडे गोष्टी आल्या की विचार करू, निर्णय घेऊ, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पूर्ण, 288 पैकी 280 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, तर 8 आमदारांना उद्या किंवा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ देणार। आज 114 पैकी 106 आमदारांची शपथ घेतली, अद्याप 8 आमदारांचा शपथविधी शिल्लक। उत्तम जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुदकर, विनय कोरे, जयंत पाटील आणि शेखर निकम, सुनीता शेळके यांचा शपथविधी बाकी। महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम आणि ज्योती गायकवाड यांनी घेतली शपथ। नाना पटोलेंनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ, हातात संविधान घेऊन पटोलेंकडून आमदारकीची शपथ। विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ, यावेळी दोघांनीही हातात घेतली संविधानाची प्रत। राधाकृष्ण विखे पाटील आणि मंगल प्रभात लोढा यांनी घेतली आमदारकीची शपथ, लोढांनी घेतली संस्कृतमधून शपथ। धुळ्याचे भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतली शपथ, अहिराणी भाषेमधून अग्रवाल यांची शपथ। मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रमीळ दटके यांनी घेतली विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ, यावेळी त्यांच्या मातोश्री, पत्नी आणि मुलांसह संपूर्ण परिवार होता उपस्थित। आमदारकीची शपथ घेताना आमदार रोहित पाटील भाऊक, वडील आर पाटील यांची आठवण झाल्यानं रोहित पाटील भाऊक। मरखेडचे आमदार किसन वानखेडे यांचं विधानसभेच्या पायऱ्यांवरती दंडवत, आमदार किसन वानखेडे आई वडिलांसोबत विधान भवनामध्ये शपथ घेण्यासाठी आलेले। आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांची विधिमंडळ भवनामध्ये भेट, दोघांचाही एकमेकांसोबत संवाद। आज शपथ घेणाऱ्या विरोधकांचा आक्षेप दूर झाला का? कालच्या शपथविधीवरील बहिष्कारावरून शिंदेंचा विरोधी आमदारांना सवाल। विरोधकांना संविधान फक्त निवडणुकीपुरतं आठवतं, आमदारकीची शपथ घेण्यास नकार म्हणजे संविधानाचा अपमान, संविधानाचा अपमान म्हणजे बाबासाहेबांचा अपमान, बावनकुळेंचा विरोधकांवरती हल्लाबोल। महाविकास आघाडीच्या आमदारांनी काल शपथ घेतली नाही, हा संविधानाचा अपमान, तानाजी सावंत यांची महाविकास आघाडीवरती टीका। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता, तर गोगावले, शिरसाट आणि प्रताप सरनाईक त्यासोबतच खोतकर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले, त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिपदासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। महायुती सरकार जनतेच्या मनातील नाही, नाना पटोले यांचा हल्लाबोल। दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या होतीये, आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरची ही लढाई लढू, पटोलेंचं वक्तव्य। घाटकोपरमधल्या मनसे कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचं ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती ईव्हीएम मशीन हातात घेत जोरदार घोषणाबाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।